वंदे मातरम या आपल्या राष्ट्रीय गीताला आज 150 वर्ष पूर्ण होत आहेत। या गीताचं महत्त्व गदी माडगुळकर यांनी किती सुंदर पद्धतीने मांडलंय, चला बघूया। ते असं लिहितात, वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम। म्हणजे वेदातील मंत्र जसे पवित्र आहेत त्याहूनही वंदे मातरम हा मंत्र आमच्यासाठी अधिक पूज्य आणि वंदनीय आहे। पुढे ते असं लिहितात, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती, आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम। म्हणजे भारत मातेच्या मुक्ततेसाठी एक महान यज्ञ झाला। या यज्ञात लाखो देशभक्त वीरांनी आपले प्राण अर्पण केले। त्यांच्या आहुतींमुळे, बलिदानामुळे वंदे मातरम हा केवळ शब्द राहिला नाही, तर पवित्र, सिद्ध आणि जिवंत मंत्र बनला। पुढे ते असं लिहितात, याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले, शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम। म्हणजे वंदे मातरम या मंत्राने झोपलेला, गुलामीत बुडालेला भारत जागृत झाला। या मंत्राने शांतीवादी, अहिंसावादी लोकांना सुद्धा अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली। अहो, ज्यांच्या हाती शस्त्र नव्हतं त्यांनाही या मंत्राने शस्त्र दिलं। शेवटी गदिमा असं लिहितात, निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी, या तयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम। म्हणजे ज्यांनी हा मंत्र निर्माण केला, ज्यांनी तो कृतीत उतरवला, त्यांना आम्ही देवा समान मानतो। त्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या झुंजेमुळे हा मंत्र जिवंत ठेवला आणि त्यांची बलिदाने स्वर्गीय झाली। त्यांच्या आरतीचं गीत म्हणजे वंदे मातरम। थोडक्यात वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम म्हणजे वेदान इतकी पवित्र, उपनिषदान इतकी उदात्त आणि सूर्या इतकी तेजस्वी अशी ही मातृभूमी, तिच्या चरणी नतमस्तक होणं म्हणजे वंदे मातरम। गदी माडगुळकर यांनी लिहिलेल्या या ओळींमुळे आपल्याला कळतं की वंदे मातरम ही फक्त कविता नाहीये, तर ती देशभक्तीची प्रेरणा आहे। या ओळींबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा, व्हिडिओ नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा।